काय झालं ज्योतिराव? एवढी शांतता कशाची? वस्ताद, मुलींना कुणी शाळेत पाठवण्यात आले? म्हणजे वर्ग रिकामा आहे? हो वस्ताद, मुलींसाठी शाळा उघडली पण एकही विद्यार्थिनी नाही. ज्योतिराव, तुम्ही चालू केलेला ह्यो लढा संपू देणार नाही. आणि जोपर्यंत ह्यो लवूजी जिवंत आहे तोपर्यंत ही शाळा बंद पडू देणार नाही. पण विद्यार्थी कुठून येतील वस्ताद? तुम्ही शाळा सुरू ठेवा, ज्ञान द्या, बाकीचं म्या बघतो. पण वस्ताद, समाजाचा विरोध खूप आहे. सावित्रीबाई, ह्यो समाज भीती दाखवतोय, पण या भीतीवर विजय मिळवायचा असेल तर कुणाला तर पुढे यावं लागेल. तुम्ही काळजी करू नका, आत्ताच जातो आणि विद्यार्थिनी घेऊन मगच माघार येतो. ज्योतिराव, वस्ताद गेलेत खरे, पण समाजाच्या एवढ्या विरोधात मुलीला कोणी शाळेत पाठवेल का? आज जरी वर्ग रिकामा असला तरी मला खात्री आहे वस्ताद नक्कीच काहीतरी करते. हो सावित्री, लहूजी आपल्या पाठीशी उभा राहतील. आज जरी हा वर्ग रिकामा असला तरी या ज्ञानाचा दिवा आपण पेटवलाय. अरे थांबा, कोणीतरी येते वाटतं. ज्योतिराव, सावित्रीबाई, तुम्ही म्हणलात ना विद्यार्थिनी नाही तर शाळा थांबल. ही माझी पुतणी मुक्ता साळवे. ज्योतिराव, उद्यापासून ही शाळेत येईल आणि शाळा शिकेल. वस्ताद, इतका विरोध असताना तुम्ही तिला इथपर्यंत कसं काय आणलं? सावित्रीबाई, हा समाज भीती दाखवतोय. जर आपणच घाबरलो तर या मुली कधीच शिकणार नाहीत आणि आपल्या या लेकींचं आयुष्य अंधारात जाईल. माई, मला शाळा शिकायची. आज एक मुलगी आली, पण एक दिवस या दारातून हजारो मुली शिक्षण घेतील. मुक्ता, आजपासून तू फक्त विद्यार्थिनी नाहीस तर या देशातील मुलींच्या शिक्षणाची पहिली किरण आहेस. चल मुक्ता, आज पहिला धडा सुरू करूया. सावित्रीबाई, ज्योतिराव, तुम्ही पेटवलेली क्रांतीची ही मशाल आम्ही अखंड ज्वलंत ठेवू.